तुमची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीतच प्रश्न विचारणार. हा, माझी मराठी इतकं छान आहे नाही. हो, नाही काय असं एक्सटेम्पोर मध्ये खूप प्रॉब्लेम होतं. शिवाय दडपण आहेच. तो एक्चुअली इन सबको इस फिल्म के बारे में कुछ न कुछ पता है. इन्होंने, किसी ने कहानी सुनी है, किसी ने फिल्म देखी है. मेरे लिए ये एक नया एक्सपीरियंस है एंड आई रियली लाइक टू कांग्रेचुलेट तेजस्विनी, वर्धा, मापुस्कर एंड द इंटायर टीम. राज, ये प्रोडक्शन हाउस आप लोग शुरू कर रहे हैं, ऑल द वेरी बेस्ट फॉर दैट. एंड मेरी ये प्रार्थना है कि आपकी फिल्म जो है वो बहुत ही कामयाब हो. इससे पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में और दुनिया में इसको खूब प्यार मिले ऑडियंसेस से. और आप लोगों ने जो ये पहल की है इसमें आप लोगों को यश मिले एंड यू नो स्ट्राइड फॉरवर्ड विद दिस प्रोडक्शन हाउस. माय बेस्ट, वेरी वेरी बेस्ट विशेस टू द इंटायर टीम, टू द एक्टर्स, टू द कास्ट एंड द क्रू, अजय, अतुल, एवरीवन, राज, ऑल द वेरी बेस्ट. मे दिस फिल्म ब्रेक ऑल रिकॉर्ड्स. 10 अक्टूबर को आ रही है ना, 10th अक्टूबर. सो वी ऑल लुक फॉरवर्ड टू दैट एंड थैंक यू सो मच. आता मी विनंती करते राजकुमार हिरानी यांना, काय सांगाल ट्रेलर बद्दल, चित्रपटाबद्दल, मराठी चित्रपटांबद्दल सुद्धा. मैंने इसकी कहानी करीब 1-1.5 साल पहले सुनी थी और जब कहानी सुनी तो मैंने कहा प्लॉट तो बहुत अच्छा है पर इसमें इतनी सारी बातें कही जा रही हैं और ये कैसे बनेगा, कैसे लगेगा फाइनली. क्योंकि आप जब भी कहानी सुनते हो आप अपने माइंड में एक फिल्म चलाते हो और मैंने 2 हफ्ते पहले फाइनली ये फिल्म देखी और मुझे कोई ट्रायल पे बुलाया और यहाँ तो मैं थोड़ा डरता हूँ जाने को, क्योंकि मेरी एक बड़ी अजीब आदत है कि मुझे थोड़ा भी 5-10 मिनट भी फिल्म थोड़ा बोर करा तो मैं सो जाता हूँ. वो साजिद भाई को पता है, मैं एक बार उन्होंने मुझे बुलाया तो मैं सो गया था. तो जेन्युइनली बहुत प्रॉब्लम है. तो मैं डर डर के गया, मैंने कहा यहाँ सो तो नहीं सकते. पर मैं आपको बता नहीं सकता, बिल्कुल दिल से मैं कह रहा हूं, मैं पहले फ्रेम से आखिरी फ्रेम तक इस फिल्म को ऐसे देखता रहा और इंटरटेनिंग फिल्म है. एक बात कह रही है बहुत प्यारी सी महाराष्ट्र के बारे में और वो सारे पहलू जो मुझे लग रहा था इतने सारे पहलू कैसे जुड़ेंगे वो सारे जुड़ के इसमें आ गए. मैं बाहर निकल के राजेश को फोन किया, राजेश उस वक्त बाहर था इंडिया के. मैंने आधा घंटे से बात की कि मैंने कहा ये इतनी अलग फिल्म है जो तुमने बनाई है और इसके लास्ट वेंटिलेटर फिल्म के बाद ये ऐसी फिल्म बनाना बॉस, तो बहुत मजा आया देख के. हमारे प्यारे दोस्त हैं अजय, अतुल का बेहतरीन म्यूजिक है. तो आप सबको बहुत बहुत बधाइयाँ. तेजस्विनी जी कहाँ हैं? हाँ, इनको मैंने देखा ऑफिस में इतनी मेहनत करते हुए, वरदा जी को. सो बिग कॉन्ग्रेचुलेशंस टू द एंटायर टीम एंड there's no doubt that this film will be very well received. Thank you. Thank you so much on the behalf of the entire team. Thank you so much, sir. आशुतोष जी, तुम्हाला विचारते, काय वाटतंय ट्रेलर बघून? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या ज्या 2 मुली आहेत ज्यांनी फिल्म पहिल्यांदा या नव्या कंपनीने सुरुवात केली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. तेजस्विनी आणि वर्धा यांनी ज्या मला पहिल्यांदा जेव्हा स्टोरी ऐकवली त्या स्टोरी मी ऐकली आणि मला स्टोरी फार आवडली, फार अद्भुत वाटली आणि फार वेगळी वाटली. पण मी त्यांना 2च प्रश्न विचारले. एक, परवानगी मिळणार आहे का? आणि 2, की परवानगी घेतल्यानंतर तुम्ही बनवणार कशी आता? कारण ही खूप अवघड स्टोरी आहे आणि याला कंप्लिशन पर्यंत नेईपर्यंत इतके अवघड अडथळे येऊ शकतात, तुम्ही कसे बनवणार आहात? पण आज आपण इथे आहोत म्हणजे तुमची परवानगी मिळालेली आहे असं मला वाटतं. फिल्म मी बघितली, मला खूप आवडली. मला यात राजेश मापुस्करांचं काम खूप आवडलं. स्टोरी तर यांची आहेच पण स्क्रीन प्ले पण अरविंदजी आणि विनायक आणि मयुरेश फार छान केलंय. डायलॉग्स फार छान आहेत. म्युझिक बद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की आता जेव्हा अजय तू इथे गात होतास तर लहानपणाचा एक किस्सा सांगतो
की लहानपणी जेव्हा आपण आपल्या बाल्कनीत उभे असतो आणि बाहेर तिथे खालून एक फ्लूट वाजवणारा जातो, ही सेलिंग फ्लूट्स, ही इज प्लेइंग द फ्लूट सो वेल कि आपल्याला ते बघून वाटतं की यार वो फ्लूट अगर मैं लूंगा तो मैं कमाल बजाऊंगा. तर आपण खाली जाऊन विकत घेत असेल तर ती फ्लूट जी तू वाजवत होतास, तसा मला तो माईक पाहिजे तुझा. अप्रतिम गाणी आहेत, लिरिक्स पण अप्रतिम आहेत. फार फार फिल्म बघताना ती अगदी साजेशी बसतात. त्यात प्रोडक्शन व्हॅल्यूज आणि याचा जो एक मेसेज आहे, महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, हा फार सुंदर आहे. तो अत्यंत महत्त्वाचा मला वाटला. आणि आय विश द एंटायर टीम, द एंटायर कास्ट अँड क्रू, एव्हरीवन, ब्लॉकबस्टर सक्सेस विथ द फिल्म. थँक्यू. अविनाशजी यांना विचारू इच्छिते, कसा दिसतोय चित्रपट? मी बघितला, फॅन्टॅस्टिक आहे. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे, मी सगळ्यांसाठी, आशू तुझ्यासाठी, आमिर तेरे साथ तो बहुत पिक्चर आहे, नडियाड, राजू, मी सगळ्यांसाठी फोटोशूट्स केलेत, पिक्चर्सचे पोस्टर्स केलेत, म्हणून टचवूड. पण ह्यांच्यासाठी काम करताना जे प्रेशर असतं ते आयुष्यात नसतं. ह्या माणसाला खुश करणं बॉर्डरिंग ऑन इम्पॉसिबल. हे 2 फोटो काढताना माझ्या नाकी नऊ आली. ह्यांचे सगळ्यांचे मी डाव्या हाताने काढू शकीन ह्यांच्यासमोर, एवढंच सांगतो. राजेश सर म्हणाले तसं दडपणच आहे फक्त, का विश्वास आणि दडपण दोन्ही आहे? आता काय, आता जे स्कूल ऑफ आर्ट्स पासून वॉल्ट डिझनी सगळं आमच्यावरती येतं. जास्ती बोलत नाही मी. झाले फोटो अप्रूव्ह झाले, ओके म्हटले, बास आहेत. वाह वाह वाह. साजिद जी क्या कहेंगे, ट्रेलर देख के क्या लगा? मैंने तो ट्रेलर लास्ट वीक ही देखा था, तो मुझे तभी लगा कि ये फिल्म आई थिंक ना सिर्फ महाराष्ट्र में बट आई थिंक इसका पॉपुलैरिटी इतना बढ़ेगा कि इट शुड बी रिलीज्ड ऑल इंडिया. ये फिल्म वाकई में ये एक नंबर है. एंड जेन्युइनली आई फील it's a very different film. That's why it's going to not only connect with the youth, but it's going to connect with the common man all over India. हमने सुना आपने फिल्म देखी है, तो क्या कहना चाहेंगे? मी सिनेमा पाहिलेला आहे आणि मला प्रचंड आवडला. आणि मी तुम्हाला सांगतो, पु ल देशपांडे साहेबांच्या काही ठळक अपेक्षा असतात सिनेमाकडून, आणि त्या 3 आहेत. एक तर त्याची कथा वेगवान आणि अशी बांधेसूद असावी की ती प्रेक्षकांना खेळून ठेवेल 3 तास. दुसरं म्हणजे त्यात प्रचंड करमणूक असावी, म्हणजे सिनेमा किंवा ते नाटक लोकांना हसवायला पाहिजे, हसवता चटकन डोळ्यात कुठे कुठे पाणी यायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं करता करता एक सुंदर विचार तो प्रेक्षक घरी घेऊन जाईल तसं असायला पाहिजे. आणि या 3 अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतोय. आणि हे पाहताना इतका आनंद होत होता, त्याचा जीव तोडून या सगळ्या मंडळींनी, तेजस्विनी जी, राजेश, धैर्य आणि सबंध टीम जीव तोडून काम केलेलं आहे. तर त्याचा भयंकर आनंद आहे मला. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा यशस्वी होणार आहे. फार मोठा संबंध महाराष्ट्राने पाहायला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की राज साहेबांच्या वर साक्षात वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. त्याचं कारण सांगतो मी की त्यांनी सबंध जीवन कलांना आणि कलावंतांना प्रेम केलेलं आहे. मी 15 वर्षापासून तरी त्याचा साक्षी आहे. म्हणजे लगेलो मुन्नाभाई त्यांनी पाहिलं आणि 3 इडियट पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी मला ज्या 2 गिफ्ट्स दिल्या, तर एक जॉन ब्रायली जे गांधीचे रायटर होत्या रिचर्ड ॲटनबरोच्या, आणि रिचर्ड ॲटनबरोची ऑटोग्राफ, त्याच्यावर ती जी स्क्रिप्ट होती ओरिजिनल, ती मला गिफ्ट केली. आणि LP रेकॉर्ड रविशंकरच्या म्युझिकवाली. हे असं व्यक्तिमत्व आहे की रोम मध्ये जेव्हा ते लँड होतात आणि त्यांना कळतं की ह्या एअरपोर्टचं नाव लिओनार्दो दा विंची एअरपोर्ट आहे, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि त्यांच्या लिव्हिंग रूम मध्ये जो एक फोटो होता ह्याच्या आदल्या घरात, तो वॉल्ट डिझनीचा होता. तर सर, तुम्हाला वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. हा सिनेमा प्रचंड आहे, सगळे पहा. धन्यवाद. कुठून हिंदीत प्रश्न विचारला असं मराठीत
खणखणीत उत्तर. थँक्यू.